कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो होतो BCA ला, पण कॉलेजवाल्यांनी BBA-CA ला ऍडमिशन करून टाकलं. आणि हे तेव्हा मुलाला कळलं जेव्हा त्याच्या समोर युनिव्हर्सिटीचा फर्स्ट सेमिस्टरचा पेपर आला. बऱ्याच मुलांच्या बाबतीत असे किस्से होतात. आता तुम्ही म्हणाल की सर BBA-CA, BCA, BCom-CA, BCS काय, आणि त्याच्यामध्ये परत ऑटोनॉमस कॉलेज असेल तर त्यांची तर गोष्टच वेगळी. तर या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला क्लॅरिटी हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्हाला BBA-CA, BCom-CA, BCA आणि BCS हे सगळे कोर्सेस तुम्हाला करता येणार आहेत. आणि जर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड मधून असाल तर तुम्हाला BBA-CA आणि BCom-CA या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायला लागेल. पण त्यामध्ये BBA-CA जर तुम्ही करणार असाल तर BBA-CA ला एंट्रन्स कंपल्सरी आहे, ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि एंट्रन्स साठीचा सिलेबस, एंट्रन्सचं प्रिपरेशन कसं करायचं त्यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यासाठी येणार क्लासेसला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता या चारही कोर्सेस मध्ये बेसिक डिफरन्स काय तो समजून घेऊयात आपण. BCS मध्ये मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स या गोष्टी जास्त आहेत आणि त्यासाठी BCS ला ऍडमिशन घेत असताना सायन्स बॅकग्राऊंडचे तुम्ही कंपल्सरी पाहिजे आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स 10+2 मध्ये असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला BCA करायचंय, BCA हा पण कोर्स सायन्स फॅकल्टीच्या अंडरच येतो, तिथे तुम्हाला 11वी-12वी मध्ये मॅथ्स नसेल तरी चालतं, पण BCA हा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सायन्स फॅकल्टीच्या अंडर असलेला कोर्स आहे. त्यानंतर BCom-CA आणि BBA-CA या कोर्सेसला कुठल्याही स्ट्रीमची मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल. यामध्ये तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी पाहिजे असं काहीही नाही, कोणीही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतं. फक्त लक्षात ठेवा BBA-CA साठी एंट्रन्स कंपल्सरी आहे. हा इन शॉर्ट डिफरन्स मी तुम्हाला सांगितला. या प्रत्येक कोर्ससाठी BBA-CA, BCom-CA, BCS, BCA या प्रत्येक कोर्ससाठी वेगळा डिटेल व्हिडिओ आपण करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा.